नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी लागणे या त्रासाबद्दल माहिती बघणार आहोत. उन्हाळी लागते म्हणजे नक्की काय होतं? तर सकष्ट मूत्रप्रवृत्ती म्हणजेच लघवी करताना त्रास होणे, वेदना होणे, सदाह मूत्रप्रवृत्ती म्हणजेच लघवीला आगाग होणे, गरम काहीतरी लघवीतून बाहेर पडते असं वाटणे, लघवीच्या जागी आगाग होणे ही महत्त्वाची लक्षणं दिसतात, ज्याला मूत्रकृच्छ असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. या लक्षणांसोबतच लघवी कमी प्रमाणामध्ये होते, थेंब थेंब लघवी होते, वारंवार लघवीला जावंसं वाटतं, लघवी पूर्णपणे झाल्याचं समाधान वाटत नाही, आतमध्ये लघवी शिल्लक आहे असं वाटतं, डार्क पिवळसर रंगाची लघवीला होते, क्वचित कधीतरी लालसर रंगही लघवीला दिसतो. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला उन्हाळी लागल्यानंतर दिसतात. उन्हाळी लागण्याचा हा त्रास मोस्टली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांना होतो, कारण वातावरणामध्ये ही उष्णता वाढलेली असते, त्याच्यामुळे शरीरातली उष्णता वाढते आणि उष्णतेमुळे हा त्रास होतो. परंतु उन्हाळ्याच्या दिवसाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे बाकी दिवसामध्येही हा त्रास बऱ्याच लोकांना होतो. म्हणूनच उन्हाळी लागण्याची 10 अतिशय महत्त्वाची कारणं काय आहेत, उन्हाळी लागल्यानंतर पथ्य कोणती पाळावीत, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे आणि हा त्रास मुळापासून घालवण्यासाठी 4 साधे सोपे घरी करता येण्यासारखे उपायही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा आयुर्वेदिक उपायही मी तुम्हाला सांगणार आहे. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. उन्हाळी लागण्याची कारणं आता आपण बघूयात, कारण तुम्ही कोणत्याही त्रासासाठी कितीही उपचार घ्या, पण ज्या कारणांमुळे तो त्रास होतोय ती कारणं सर्वात आधी बंद करणं गरजेचं आहे. तिथेच तुमचा बऱ्यापैकी त्रास कमी होतो. त्यानंतर तुम्ही उपचार घेतले की तो त्रास मुळापासून बरा होतो. उन्हाळी लागण्याचं पहिलं कारण आहे शरीरातील वाढलेली उष्णता. उष्णता हा पित्ताचा गुण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागत असेल तर तुमच्या शरीरातील उष्णता, पित्त हे वाढलेलं असू शकतं. त्याच्यामुळे सर्वात आधी पित्त कमी करणं गरजेचं आहे. उष्णता, पित्त याविषयीचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाणे, अतिशय तिखट, तेलकट, मसालेदार, खारट, आंबट, आंबवलेलं, बेकरीचं, प्रोसेस फूड, फास्ट फूड, पॅक फूड, नॉनव्हेज, खारवलेले पदार्थ, मद्यपान यांचं अधिक प्रमाणात सेवन करणं, खूप जास्त उन्हामध्ये फिरणं, उन्हामध्ये काम करणं, तर या गोष्टींमुळे शरीरातील उष्णता, पित्त वाढू शकते. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही टाळल्या तर हा त्रासही कमी होईल. दुसरं कारण आहे तहानेनुसार योग्य प्रमाणात पाणी न पिणे, कमी प्रमाणात पाणी पिणे. याने शरीरात डिहायड्रेशन होतं. त्वचेचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी घाम हा तर येतच असतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की लघवीतली आम्लता वाढते आणि उन्हाळी लागते. तिसरं कारण आहे तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात व्यायाम करत असाल, शारीरिक कष्टाची कामे भरपूर करत असाल तरी घाम जास्त प्रमाणात येतो, डिहायड्रेशन होतं आणि उन्हाळी लागते. चौथं कारण आहे लघवीला आलेले असतानाही काही कारणास्तव लघवीला न जाणे, लघवी दाबून ठेवणे. हे जर वारंवार घडत असेल तरी उन्हाळी लागू शकते, कारण आयुर्वेदानुसार लघवी, संडास, उलटी असे काही वेग अडवू नयेत असं सांगितलेलं आहे. हे जर वेग वारंवार तुम्ही अडवले तर त्याचे परिणाम तुम्हाला शरीरावरती दिसायला लागतात. पाचवं कारण आहे तुमचं पचन बिघडलेलं असेल, म्हणजेच अपचन, अजीर्ण, गॅसेस, पोट साफ न होणे असे प्रॉब्लेम जर तुम्हाला वारंवार होत असतील तरी उन्हाळी लागू शकते. ते कसं काय? जर तुमचं पचन व्यवस्थित असेल तरच तुम्ही खाल्लेल्या अन्नापासून आहार रस व्यवस्थित तयार होईल आणि त्याच्यापासून सप्तधातू आणि मल, स्वेद, मूत्र म्हणजेच लघवी व्यवस्थित तयार होईल. जर तुमचं पचन बिघडलेलं असेल तर लघवी व्यवस्थित तयार होणार नाही आणि त्याच्यामुळे उन्हाळी लागण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या पचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 6वं कारण आहे खाण्यापिण्या, वागण्यातल्या चुका. आजकाल वजन वाढण्याच्या किंवा कोलेस्ट्रॉलच्या भीतीमुळे तेल, तूप, लोण्यासारखे पदार्थ लोकांच्या आहारातून गायब झालेले आपल्याला बघायला मिळतात. याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये उष्णता वाढते, कोरडेपणा वाढतो आणि त्याच्यामुळे लघवीमध्येही कोरडेपणा आणि उष्णता वाढलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आजचं धावपळीचं जीवन,
मानसिक ताणतणाव, चिंता, रात्रीचं जागरण याच्यामुळे शरीरातील वात आणि पित्त दोष वाढतात. हे दोष वाढल्यामुळे शरीरामध्ये उष्णता आणि कोरडेपणा वाढणार आहे आणि याचाच परिणाम म्हणून उन्हाळी लागण्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टाईलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 7वं कारण आहे, काही लोकांना काही आजारांची औषधं कंटिन्यू सुरूच असतात, तर त्या औषधांमुळे शरीरातील उष्णता वाढते. त्या औषधांचे साईड इफेक्ट शरीरावरती होतात आणि उन्हाळी लागण्याचा त्रास होऊ शकतो. 8वं कारण आहे, अतिव्यवाय करणे, खूप जास्त स्त्री संभोग करणे. याच्यामुळे ही शरीरातील उष्णता वाढते. याच्यामुळे कधी कधी लघवीचा वेग दाबला जातो आणि उन्हाळी लागण्याचा त्रास होऊ शकतो. 9वं कारण आहे, अतिवेगवान वाहनांवरून नेहमी प्रवास करणे. यानेही लघवीला त्रास होऊ शकतो. 10वं कारण आहे UTI म्हणजेच युरिनरी ट्रॅकला इन्फेक्शन असणं, मूत्राशयाला सूज असणं, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असणं, किडनी स्टोन असणं किंवा यासारख्या बाकी मेडिकल कंडिशन्स असतील तरी उन्हाळी लागण्याचा त्रास होऊ शकतो. तर ही 10 अतिशय महत्त्वाची कारणं मी तुम्हाला का सांगितली, तर ज्या कारणांमुळे हा त्रास होतोय, जी कारणं तुम्हाला बंद करणं शक्य आहे ती कारणं सर्वात आधी बंद करा. तरच आपण जे पुढे उपाय बघणार आहोत ते उपाय केल्यानंतर तुमचा उन्हाळी लागण्याचा त्रास मुळापासून बरा होईल. आता उन्हाळी लागण्याचा त्रास कमी करण्यासाठी उपाय काय करायचे ते बघूयात. पहिला अतिशय सोपा उपाय आहे, एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. तुम्हाला खूप जास्त आगाग होत असेल, कोमट पाणीही सहन होत नसेल तर तुम्ही थंड पाणीही घेऊ शकता आणि कमरेखालचा भाग बुडेल अशा पद्धतीने त्या टबमध्ये 15 ते 20 मिनिटं बसा. सीड्स बाथ घ्या. याने गुदद्वाराच्या आणि लघवीच्या इथल्या वेदना, सूज, आग, खाज, इन्फेक्शन हे सर्व कमी होण्यासाठी मदत मिळेल. तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारेल आणि स्वच्छता होईल. दुसरा अतिशय परिणामकारक असा उपाय आहे, सकाळी उपाशी पोटी आणि दिवसभरामध्ये थोडं थोडं धण्याचं पाणी पिणे. याने शरीरातील आणि रक्तातली उष्णता लघवीमार्फत शरीराच्या बाहेर टाकली जाते आणि उन्हाळी लागण्याचा त्रास कमी होतो. धण्याचं पाणी कसं बनवावं, धण्याचे गुणधर्म काय आहेत आणि कोणकोणत्या त्रासामध्ये धणे उपयोगी आहेत याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. तिसरा उपाय आहे, शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजेच काय करायचं, कोहळ्याचा रस, दुर्वांचा रस, उसाचा रस, सब्जाचं पाणी, निंबू पाणी, नारळ पाणी, कोकम सरबत, आवळ्याचं सरबत, वाळ्याचं सरबत यासारखी सरबतं तुम्ही तुमच्या पिण्यामध्ये ठेवली पाहिजेत. काळ्या मनुका भिजवून खाणं, अंजीर खाणं, पादाभ्यंग करणं ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. उष्णता आणि पित्त वाढण्याची कारणं काय आहेत, हे कमी करण्यासाठी उपाय काय करायचे याविषयीचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. चौथा उपाय आहे, उन्हाळी लागण्यासोबतच लघवीच्या सर्व तक्रारी मुळापासून घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आयुर्वेदिक उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे. गोक्षूर ही वनस्पती या त्रासासाठी सर्वात श्रेष्ठ आहे. याच्या फळांवरती काटे काटे असतात. याचे गुणधर्म जर आपण पाहिले तर ही शीत म्हणजेच थंड स्वभावाची वनस्पती आहे, स्निग्ध गुणाची आहे, वातदोष आणि सूज कमी करणारी आहे, बल्य आहे म्हणजे शरीराचं बल वाढवणारी आहे, वृक्ष आहे म्हणजे शुक्र धातू वाढवणारी आहे आणि वेदना कमी करणारी आहे. त्याचबरोबर मूत्रकृच्छ म्हणजेच कष्टाने मूत्रप्रवृत्ती होणे, मूतखडा, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये औषध म्हणून गोक्षूरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता उन्हाळी लागत असेल तर गोक्षूरचा वापर कसा करायचा, तर चमचाभर गोक्षूर चूर्ण, 2 कप पाणी एकत्र उकळून 1 कप शिल्लक राहिल्यानंतर तो काढा गाळून सकाळी आणि रात्री घ्या. याने लघवीच्या तक्रारी खूप चांगल्या प्रकारे कमी होतात. तुम्हाला काढा बनवणं शक्य नसेल तर अर्धा चमचा गोक्षूर चूर्ण गरम पाण्यासोबत सकाळी आणि रात्री घ्या. रुग्णाची रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं किंवा तुम्ही वैद्यांचा सल्लाही घेऊ शकता. बरेच लोक लघवीच्या तक्रारी आहेत म्हणून उपाय करतात, पण त्याने तेवढ्यापुरतं बरं वाटतं आणि परत तो त्रास होतो. म्हणूनच ज्या कारणांमुळे तो त्रास होतोय त्या कारणांकडे लक्ष द्या, व्यवस्थित उपचार करा. हा त्रास मुळापासून बरा होईल. तुम्हाला बऱ्याच वर्षापासून हा त्रास असेल, सर्व उपाय करूनही फरक पडत नसेल तर तुम्ही चांगल्या वैद्यांकडून उपचार घेऊ शकता. तुम्हाला या त्रासापासून नक्कीच मुक्तता मिळेल. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून पहा, परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.